नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 28 जुलैचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. प्रेक्षकांना इथून पुढे ना जबरदस्त ठरलं तर मग भाग होणार आहे, त्यामुळे प्लीज लक्षपूर्वक आहे ना नीट रिव्ह्यू ऐका आणि हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सुरुवातीला पाहतोय की आता अर्जुन म्हणतो की सायली जास्त इमोशनल होऊ नकोस, नाही तर ना सोनूला सुद्धा जाताना त्रास होईल. म्हणून इकडे ना आश्रमामध्ये सगळी लहान मुलं पण रडायला लागलेले असतात, म्हणजे मानसी वगैरे. आता इन्स्पेक्टर म्हणतात चला मग आता सगळेजण बघा आश्रमाच्या बाहेर जातात आणि सर्वजण आश्रमाच्या दारापर्यंत आहे ना आता सोनलला ना बाय करायला आलेले असतात. आता सगळी मुलं सोनलला बाय करत असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती ना खूप उदासी असते आणि दुःख असतं आता सोनल गेली म्हणून. श्वेता म्हणते यापुढे आपल्या सोनलचं भविष्य किती चांगलं असेल ना म्हणून, आणि म्हणते की हे सगळं शक्य झालं ना ते फक्त तुझ्यामुळे ग सायली म्हणून. मधुभाऊ म्हणतात तेही खरंच आहे ग सायली, तू या आश्रमाची जबाबदारी स्वीकारलीस आणि एक अनाथ मुलीला ना तिचा सुखाचा जन्म मिळाला म्हणून. आणि मधुभाऊ पुढे म्हणतात हे सगळं सायली फक्त तुझ्यामुळे शक्य झालं ग, मला ना तुझा अभिमान वाटतो बघ सायली. सायली म्हणते मधुभाऊ अहो मी कुठे काय केलंय म्हणून. तर लगेचच ती मानसी म्हणते सायली ताई सोनलचे जसे काका आले होते तसेच माझे आई बाबा पण कधी मला शोधत येतील का ग म्हणून. आणि आता ती मानसी म्हणते आता मला माझं परत घर मिळेल का, मग आता जाताना बघितलं ना सोनल किती आनंदात होते, असा आनंद मला पण कधी बघायला मिळेल का ग. आणि मानसी रडायला लागते. सायली म्हणते मनू तुझं घर आहे ना तुझ्याकडेच आहे आणि तुला ना कुणी न्यायला येऊ किंवा न येऊ, पण तुझी सायली ताई तुझ्यासाठी ना कायम तुझ्यासोबत उभी असणार आहे. ती तुला कधीही कशाचीही कमी पडू देणार नाही आणि हे ना माझं वचन आहे तुला, असंही सायली म्हणते. आणि आता तिची गोड पापी घेते. आता बघा लगेचच तो सोम्या म्हणतो हो मानसी अगं हेच तर आपलं घर आहे आणि आता आपल्याला ना कोणाची सुद्धा आठवण नाही काढायची म्हणून, असा सोम्या म्हणतो. आपण पाहतोय आता मधुभाऊ मुलांना म्हणतात चला बरं सगळेजण आत चला म्हणून. आता सगळी मुलं मधुभाऊ सगळेजण आतमध्ये जातात आणि अजून ही सायली ना सोनलच्याच वाटेकडे डोळे लावून बसलेली असते. आता अर्जुन म्हणतो की बायको, तर बघा सायलीचं लक्षच नसतं. अर्जुन म्हणतो अगं तू सायली, अर्जुन म्हणते बघ सोनलला तिला घर मिळालं म्हणल्यानंतर तू जितकी आनंदात हवी तितकी तू दिसत का नाही आहे सायली म्हणते. अहो आपण बरोबर तर केलं आहे ना, सोनल त्या घरामध्ये सुरक्षित तर राहील ना, आपण तिला त्यांच्याबरोबर पाठवून काही चूक तर नाही ना केली. अर्जुन म्हणते हे बघ सायली आपण काही चूक केलेली नाही आहे, तू ना टेन्शन घेऊ नकोस. आणि मला एक गोष्ट सांग, आपण सगळे पुरावे तपासल्याशिवाय पाठवलं आहे का ग सोनलला, नाही ना. सायली म्हणते अहो पण मला तरीही तिचं दूर जाणं ना पचतच नाही आहे. अर्जुन म्हणतो आता ही तुझ्यातली ना आई बोलते, तू आहे ना सगळ्या मुलांची ना स्वतःची आई असल्यासारखी काळजी घेतेस म्हणून आहे ना तुला हे सगळं होतं. आता तू प्लीज टेन्शन घेऊ नकोस बरं. आपण पाहतो इकडे नागराज म्हणत असतात श्वेताचा फोन कसं काय आला नाही. आणि आता राकेश म्हणतो पप्पा काही प्रॉब्लेम झाला नसेल ना. आता नागराज त्याला चांगलाच इशारा करतो. राकेश म्हणतो अहो मी सहज विचारतो, इतक्यातच श्वेता रागाने बघते आणि लगेच राकेश म्हणतो नाही नाही येईल सगळ्याचा फोन येईल. इतक्यातच ती कॉन्स्टेबल येते आणि म्हणते प्रिया हे घे श्वेताचाच फोन आहे म्हणून. आता प्रिया लगेचच घेते आणि म्हणते हां श्वेता बोल म्हणून लगेच साऊंड ऑन करून ठेवते हां फोनचा. आणि आता हे सगळेजण ऐकत असतात. प्रिया म्हणते हॅलो श्वेता काम झालं ना. प्रिया म्हणते हो तू इथली आघाडी सांभाळायचं काम मला दिलं होतं ना, मग काय काम तर होणारच ना म्हणून. आता लगेचच श्वेता म्हणते की आपला प्लॅन आहे ना सक्सेसफुल झाला, तोही 100%. प्रियाला इतका आनंद झालेला असतो ना की बा. श्वेता म्हणते की ती सोनल तिच्या काकासोबत आहे ना निघाली आश्रमातून म्हणून. प्रिया म्हणते अरे हे ऐकण्यासाठी तर मी तडपडत होते ना इतके वेळ म्हणून. आणि पुढे म्हणते मला सांग कोण सोनलचा काका तिथे आल्यानंतर काय काय झालं ग. नाही म्हणजे अर्जुन सायलीने काही प्रश्न विचारले का नाही, काय काय प्रश्न विचारले होते आणि तो अडकला तर नाही ना. तर श्वेता म्हणते अगो अर्जुन सायलीने इतके वाकडे तिकडे प्रश्न विचारले होते ना की दुसरा एखादा असता ना तर नक्की अडकला असता, पण तुझ्या माणसाने पण आपल्या माणसाने तर कमालच केली प्रिया म्हणून. लगेच राकेश आणि नागराज यस म्हणून आहे ना एकमेकांचे लगेचच हे जवळ येतात. आणि आता प्रिया म्हणते ठीक आहे मी तुला नंतर फोन करते म्हणून. आता आपण पाहतोय पुन्हा दुसऱ्या सीनमध्ये आपण पाहतोय की इकडे सायली ना गौरीला वरणभात भरवत असते, पण तिचं लक्षच नसतं. अजूनही ती सोनलच्याच विचारात असते आणि म्हणत असते की तेव्हा सोनलला चांगलं घर मिळालंय ना तर तिचा ना हा म्हणजे तिला जे सुख मिळालंय ना तर ती तिच्यापासून कधीही तोडू नकोस म्हणून असं सायली विचार करत असते. आणि बघा त्या गौरीला तर घास घालते, पण त्या गौरीचं तोंड एकीकडं असतं आणि सायली घास एकीकडं असते, तिचं लक्षच नसतं. आता तिच्या सगळ्या गालाला भात लागतो ना आणि ती गौरी हसायला लागते की ताई तू भात कसा भरवतेस म्हणून. सायली म्हणते अगं काय झालं हे म्हणून. आता तिचा गाल पुसते हां. आता इतक्यातच अर्जुन तिथे येतो की सायली अगदी मायेने सगळं गौरीचं करत असते आणि तिला सुद्धा ना गौरीबद्दल खूप प्रेम वाटत असतं. आता बघा अर्जुन तिथे आल्यानंतर अर्जुन हे सगळं बघतो
अर्जुन म्हणतो तुझं आणि गौरीचं बॉन्डिंग किती पटकन झालं ना, माहिती का तुझ्यामध्ये काहीतरी स्पेशल आहे म्हणून तर लहान मुलं तुझ्याकडे ना पटकन अट्रॅक्ट होतात. सायली म्हणते हो, पण त्यांचं ना कायमस्वरूपी हे घर त्यांचं कधीच नसावं असं मला वाटतंय, कारण मी या घरामध्ये 20-22 वर्ष काढले पण याने काढून नये ना मला असं वाटतंय. अर्जुन म्हणतो हो ना, त्यासाठी तर आपल्याला ना त्यांच्या आईबाबांना शोधायला हवं. सायली म्हणते अहो मी तेच तर म्हणते ना म्हणून, आणि म्हणते की आईवडिलांशिवाय राहण्याचं दुःख काय असतं ना हे मला चांगलंच माहिती आहे. आपण लवकरात लवकर गौरीच्या आईवडिलांना शोधण्यासाठी काही करू शकतो का? अर्जुन म्हणतो हो नक्कीच करू शकतो, पण प्रॉब्लेम असा आहे ना इथे की ही गौरी ना काहीच बोलत नाही, सो जरा कठीण जाणार आहे आपल्याला. आता सायली म्हणते कठीण जाणार आहे पण अशक्य तर नाही आहे ना. अहो मला असं वाटतं ना की आता कुठल्याही मुलीने ना तन्वी व्हायला नको जेव्हा जिला 25 वर्ष आईवडिलाच्या प्रेमाची वाट बघायला लावली म्हणून. अर्जुन म्हणतो डोंट वरी, आय प्रॉमिस मी गौरीच्या आईवडिलांना ना लवकरात लवकर शोधून काढेन. मी एक काम करतो, मी आजच इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो, ठीक आहे तर मग. आणि अर्जुन त्या मुलीला म्हणत असतो वाव क्युटी क्युटी गर्ल म्हणून. इकडे नागराज म्हणत असतो की हार्डियस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स प्रिया, अगो कसला कॉम्प्लिकेटेड प्लॅन होता हा, पण इथे हॉस्पिटलमध्ये बसून तू ना जमवून आणलास या म्हणून. असं दोघेही एकमेकाच्या हाताला हात लावतात. राकेश म्हणतो फायनली आपण आहे ना जमवून आणलंच म्हणून. आता बघा प्रिया पटकन त्या राकेशकडे बघते आणि म्हणते आपण. राकेश म्हणतो हां म्हणजे आपण सगळ्यांनीच मिळून हे सगळं केलं आहे ना म्हणून. प्रिया लगेच हसते आणि म्हणते जाऊ दे ठीक आहे आज ना तुला सगळं काही माफ म्हणून. आता बघा इतक्यातच आहे ना तिथे सचिन येतो आणि म्हणतो की प्रिया 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 अगं हॅड्स ऑफ यू, अगो तुझ्या बुद्धीला ना माझा सलाम प्रिया म्हणून. नागराज म्हणतो अरे प्रियाने काय कमाल केली नाही हे आम्हाला मगाशी समजलं, श्वेताचा कॉल आला होता ना. आता बघा सचिन म्हणतो तुम्हाला कोणालाच काहीच कळलेलं नाही या नागराज अंकल, कारण तिथे काय होतं ना हे समजण्यासाठी तिथे प्रत्यक्षात असायला हवं होतं. मी खरंच सांगतो काल जेव्हा त्या सुरेश आणि शिंदे समोर तू त्यांना पडवत होती ना की अर्जुन आणि सायलीने हे प्रश्न विचारले की तुम्ही हे बोला ते बोला, तेव्हा मला असं वाटलं होतं की एवढा वेळ घालवण्याची काय गरज आहे या प्रियाला, त्यांना कुठे एवढे प्रश्न विचारले जाणार आहेत म्हणून. पण आज मी स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं पाहिलं ना की अर्जुन आणि सायलीने त्यांना ना नेमके तेच प्रश्न विचारले ज्याचं उत्तर काल तू त्यांच्याकडून ना पाठ करून घेत होतीस म्हणून. असं आता सचिन त्या प्रियाला बोलत असतो. राकेश म्हणतो तेच का रे प्रश्न? सचिन म्हणतो अरे मग मी काय सांगतो, एक्झॅक्टली तेच प्रश्न तर विचारले होते अर्जुन आणि सायलीने, आणि तुला माहिती काय हे सगळं ना फक्त आणि फक्त प्रियामुळे शक्य झालं म्हणून. प्रिया काय खुश होऊन हसत असते की बास. नागराज म्हणतो वा प्रिया आता तर मला पण तुझं कौतुक करावं लागणार आहे, कारण अर्जुन आणि सायलीला मूर्ख बनवणं काही सोपं काम नाही आहे, पण तू ते सुद्धा करून दाखवलंस म्हणून. राकेश म्हणतो पप्पा तुमच्या ते इन्स्पेक्टर धुमाळने ना माती खाल्ली होती पण त्या खोट्या इन्स्पेक्टरने तर बाजीच मारली ना म्हणून, असं राकेश म्हणतो. आता बघा पुढे आपण म्हणतो पाहतोय की प्रिया म्हणते अरे बघताय काय आणखीन कौतुक करा ना, अरे मी हे सगळं डिझर्व करते म्हणून, असं प्रिया म्हणत असते. आणि हे तिघंसुद्धा ना तिचं भरभरून कौतुक करत असतात. प्रिया पुढे म्हणते कारण मला माहिती होतं की अर्जुन आणि सायली ऐकीव गोष्टीवरती कधीच विश्वास ठेवणार नाहीत आणि कुठलाही इन्स्पेक्टर तिथं असल्याशिवाय ते त्या मुलीला कोणासोबत सुधारणा पाठवणारच नाही आहेत, आणि हे तर मला माहितीच होतं असं प्रिया म्हणत असते. आणि घाईघाईत का असे ना आपण सगळे पेपर्स नक्की चेक करतील म्हणून, आणि हे सगळं मला माहिती होतं, आणि या सगळ्या प्रकरणाचा कसा खेच काढणार नाही हे मला चांगलंच माहिती होतं, असं प्रिया म्हणते. आणि पुढे म्हणते म्हणून तर फुल प्रूफ प्लॅन करूनच मी मैदानात उतरले होते. नागराज म्हणतो तू खरंच मास्टर माइंड आहेस हा प्रिया म्हणून. आणि नागराज म्हणतो आता सायलीचा काय तुझ्यासमोर टिकावं लागणार आहे ग, शक्यच नाही म्हणून. आणि बघा आता प्रिया म्हणत असते की सायली आता सध्या ना हवेत असेल, तिला वाटत असेल की तिनं त्या मुलीच्या आयुष्याचं सोनं केलं म्हणून आणि तिला तिच्या हक्काच्या घरी पाठवलं म्हणून, पण असं काहीच झालेलं नसणार आहे. तिला थोड्याच दिवसात कळेल की, आणि नाही खरं तर तिने ना सायलीने त्या सोनूला नरकात ढकललं आहे आणि स्वतःचं सगळं काही गमावलं आहे, असंही प्रिया म्हणत असते. पुढे म्हणते की सायलीने स्वतःचं नाव, स्वतःची ओळख, स्वतःचा रुबाब, स्वतःचं घर, स्वतःचा आश्रम हे सगळं ना आता सायलीने गमावलं आहे असंही प्रिया म्हणायला लागते. आणि म्हणते स्वतःची माणसं सगळंच तिने गमावलं आहे म्हणून. बापरे प्रियाने खूप डेंजररित्या बदला घेतला हा सायलीचा. आता सचिन म्हणतो काही म्हण हा प्रिया, तू तुझ्या पोटातल्या बाळावरती ना अगदी करेक्ट संस्कार करतेस म्हणून. आता बघा प्रिया पोटावरती हात ठेवते आणि म्हणते की बाळा आईकडून ना एक गोष्ट नीट नक्की शिक, इथे ना कधीच कोणावरती ना दयामाया दाखवायची नाही, हे जग आहे ना खूप स्वार्थी आहे रे बाळा, म्हणून आपण सुद्धा ना स्वार्थी बनायचं, आणि जर कोणी समोर आलंच तर त्याला ना कापून काढायचं, अशी प्रिया त्या स्वतःच्या बाळालाच शिकवते हा, म्हणजे पोटावरती हात ठेवून. बापरे ही काय डेंजर आई होणार आहे ना पुढे जाऊन. आता आपण पाहतोय
इकडे ना त्या सोनलला एका अंधाऱ्या खोलीत ना डांबून ठेवलेलं असताना ती तिथं बाई बसलेली असते. ती बाईला सोनल म्हणत असते की मला इथे का आणलंय माझ्या काकांनी आणि ते मला इथे का सोडून गेलेत म्हणून. आणि त्या बाईच्या पायापाशी बसून म्हणत असते मला जाऊ देत ना, मला आश्रमात सोडा प्लीज. आणि ती बाई तिला खूप रागवत असते आणि तिला म्हणत असते की तुला एकदा सांगितलं ना गप्पा बस म्हणून, बिलकुल आवाज नाही पाहिजे म्हणून. त्या सोनलचा हात पकडते ना अक्षरशः तिला ना त्या बॉक्स शेजारी ढकलून देते. आणि हे सगळे ना ती आता शूट करून ना सगळं सचिनला दाखवत असते त्या मुलीला तिने कसं ठेवले म्हणून. आणि हे सगळं राकेश तो खोटा काका आणि सचिन हे तिघजण सुद्धा बघत असतात. आणि बघा हे सगळे त्या बाईच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. म्हणजे अर्थात सचिनच ही बाई पडलेली असते. आता ती बाई म्हणते पोरीची हालत बघितलीत ना, आता तिचा ना तोंडातून आवाज पण निघणार नाही. सचिन म्हणतो आता ही मुलगी ना तिथून पळून बिळून जाणार नाही ना, हे बघा म्हणून. ती बाई म्हणते तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका, आता ती जागेवर जरून उठली ना तरी तिचं थोबाड फुटेल. सचिन म्हणतो हो प्रत्येक गोष्टीत आहे ना मारहाण करायची गरज नाही, तिच्याशी नीट वाग आणि मग बघ ती बाई तुझं सगळं काही ऐकेल म्हणून, असं सचिन त्या बाईला सांगतो. आणि ती बाई म्हणते की बरं ठीक आहे म्हणून. आता फोन काय करतो सचिन डायरेक्ट कट करून टाकतो आणि त्या बाईला सांगतो की तिच्याशी नीट वाग म्हणून. आणि ती सोनल बिचारी एका कोपऱ्यात बसून असते. बापरे की या सोनलची काय अवस्था केली नाही यांनी. आता आपण पाहतोय पुन्हा इकडे सुभेदारांच्या घरातला सीन. इकडे अस्मिता खूप चिडलेली असते आणि म्हणत असते की मामा इतकी रात्र झाली तरी अजून सायली आली नाही बघ. कल्पनाताई म्हणतात अगं मग ठीक आहे ना. तर अस्मिता म्हणते ठीक आहे काय ठीक आहे. अश्विन म्हणतो अगं पण दादा आहे ना तिच्यासोबत, मग तू काय एवढं टेन्शन घेते. अस्मिता म्हणते तो प्रश्नच नाही आहे अश्विन, अरे मी सायलीला बजावून सांगितलं होतं की स्मितची थोडी तरी जबाबदारी तिने उचलायला हवी म्हणून, पण मामावरती ना एकटीवरती पडायला नको हे सगळं. ती हो म्हणाली होती ना मला, म्हणून मी जॉब ॲक्सेप्ट केला होता आणि आता बघ काय होतंय ते. कल्पनाताई म्हणतात हे बघ अस्मिता जरा शांत राहा ना म्हणून. आणि म्हणतात हे बघ ते दोघं जण आले सुद्धा म्हणून. इतक्यातच अर्जुन आणि सायली आतमध्ये येतात. पण बघा अस्मिता त्यांच्यावरती ना खूपच चिडते आणि सायलीला म्हणते की सायली मला कळतंय की तुला आश्रमामध्ये खूप काम आहे, पण आपल्या दोघींमध्ये जे बोलणं झालं होतं ना ते तू पूर्णपणे विसरली आहेस का म्हणून. आता सायलीच्या काही लक्षातच येत नाही आणि वातावरण खूपच तणावपूर्ण दाखवलं. आता सायली म्हणते कुठलं बोलणं. तर अस्मिता म्हणते आपल्या दोघींमध्ये काय ठरलं होतं की तू मम्माला स्मितला सांभाळायला मदत करणार म्हणून, पण मग तू इतक्या उशिरा जर का आश्रमातून परत येणार असशील तर मग तू त्याला कधी आणि कसं सांभाळणार आहेस ग म्हणून. तर सायली म्हणते अस्मिता अगं मला रोज इतकी रात्र होत नाही, हां आज मला उशीर झाला ना एवढं मात्र खरं आहे म्हणून. अस्मिता म्हणते आणि स्मित आजच नेमकं रडत होता हे माहिती आहे का तुला म्हणून. आणि अस्मिता पुढे म्हणते आणि मम्मा कितीही म्हणत असली की तिला काहीच प्रॉब्लेम नाही म्हणून, तरीसुद्धा ना या वयामध्ये इतका वेळ तिला स्मितला सांभाळणं शक्य आहे का. अगं हे आपल्यालाच कळायला हवं ना म्हणून, असं आहे ना अस्मिता म्हणायला लागते. कल्पनाताई म्हणतात अगं अस्मिता. तर अस्मिता म्हणते मम्मा प्लीज तू ना 1 मिनिट थांब. आई म्हणून मुलांना सांभाळणं आणि आजी म्हणून नातवंडांना सांभाळणं यामध्ये ना खूप फरक असतो, असं अस्मिता आता कल्पनाताईंनाच बोलायला लागते. आणि म्हणते की आम्ही तिघंजण लहान असताना तू जशी आमच्या पाठीमागे धावायची, आमच्या मागे जशी तुझी एनर्जी लागायची, तसं तुला आता खरंच जमेल का गं मम्मा, असं अस्मिता म्हणायला लागते. आणि पुढे म्हणते आणि अशा वेळेला सायलीकडे बघून म्हणते तुला कोणीतरी मदत करायला नको का म्हणून. आणि सायली मला हो म्हणाली होती ग मम्मा, असं नका अस्मिता खूपच बोलायला लागते. पुढे म्हणते म्हणून तर मी जॉब ॲक्सेप्ट केला होता ना म्हणून. आणि आता अर्जुन इतका चिडतो ना की बस. अर्जुन लगेच म्हणतो 1 मिनिट अस्मिताई, हे बघ जॉब करणं इज युअर चॉईस, त्यासाठी तू माझ्या बायकोला ब्लेम करू नकोस. अस्मिता म्हणते नाही 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 मी ब्लेम नाही करत आहे, माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सायलीने आश्रमातून किमान लवकर घरी यावं म्हणून. अर्जुन म्हणतो पण आश्रमामध्ये काय घडलं हे तुला माहिती तरी आहे का. अगं तू नुसती बोलत सुटलीस म्हणून. अस्मिता म्हणते काय झालं होतं नेमकं मला सांग बरं. अर्जुन म्हणतो सांगतो, ऐकून घे जरा म्हणून. आता अर्जुन तिथे जे काही घडलं ते A to Z सगळं सांगतो. म्हणजे तो काका आश्रमात कसा आला, इथून सोनल त्यांच्यासोबत कशी गेली, इतकं सगळं डिटेल अर्जुन सांगून टाकतो. आता अर्जुन हे सगळं सांगितल्यानंतर म्हणतो की आता तूच सांग अस्मिताई, आश्रमामध्ये हे सगळं घडत असताना ती मुलगी तिच्या घरी जात असताना सगळं सोडून सायलीने ती यायला हवं होतं का, असं अर्जुन जेव्हा म्हणतो तेव्हा पुढे बोलतो की अगं मम्मा गोलू जेव्हा इथं होता तेव्हा त्याच्याजवळ मम्मा तर होती ना, पण तिथे सायलीच असणं अतिशय गरजेचं होतं ग. आता आश्रमासाठी सायलीने जे काही केलंय ना ते दुसरं कुणीही करू शकलं नसतं, असं अर्जुन म्हणत असतो. आपण पाहतोय की आता बघा हे सगळं झाल्यानंतर अस्मिता तर डोक्याला हात लावून उभारलेली असते तिथे. सायली आता अस्मिताकडे जाते आणि म्हणते माझं चुकलं, अगं मला यायला जर का उशीर होणार हे मी तुला अगोदर कळवलं असतं ना तर बरं झालं असतं, पण आश्रमात एवढी गडबड सुरू होती ना का अस्मिता की मला तुला फोन करायला वेळच नाही मिळाला. अस्मिता म्हणते नाही ग माझं चुकलं, मी ना जरा जास्तच हायपर होते म्हणून. आता बघा अस्मिता म्हणते की पण ना मला ना फक्त स्पीचची काळजी आहे ना म्हणून मी एवढं सगळं बोलते ग. आणि हे बघ डिलिव्हरीनंतर हार्मोन्स काही महिने वर खाली होतच असतात ना ग म्हणून, असं अस्मिता म्हणत असते. आणि पुढे म्हणते की त्यामुळे हे सगळं होत असेल कदाचित म्हणून, पण मी इतकी चिडचिड आहे ना नको होती करायला, असं अस्मिताला स्वतःच कळतं. सायली म्हणते बरं ठीक आहे आता शांत वाटते का तुला. अस्मिता म्हणते हो ग, पण खरंच सायली आपण स्मितला सांभाळायला ना एक मुलगी ठेवूयात का ग म्हणून.
आता बघा घरात हे कोणालाच मान्य नसतं. अस्मिता म्हणते मी ना आज हाफ डे घेऊन आली ग परत, असं मला दररोज करता नाही येणार, माझ्या डोक्यात आहे ना सतत स्मितचाच विचार असतो. आणि मग त्याला सांभाळण्यासाठी एक मुलगी ठेवली तर काय हरकत आहे. आता लगेच कल्पनाताई म्हणतात अस्मिता अगं राहू देत ना, अगं असे पैसे देऊन ठेवलेली मुलगी घरच्या माणसांसारखं गोलूला प्रेमाने सांभाळणार आहे का म्हणून. अस्मिता म्हणते नाही नाही आपण पारखून घेऊयात ना त्या मुलीला, आणि असे पैसे घेऊन काम करणाऱ्या मुली वाईटच असतात असं काही नाही आहे ना ग मम्मा म्हणून. आता बघा हे सगळं कोणालाही आवडत नाही आहे घरामध्ये, पण अस्मिता हट्टच सोडत नाही आहे. अस्मिता म्हणते आणि अशा मुलांना सांभाळणाऱ्या नॅनीज असतात ना त्या स्पेशलिस्ट असतात, त्यांना सगळं माहिती असतं मुलांना काय हवं काय नको ते. अशी मुलगी जर आपण ठेवली ना तर मी निर्धास्तपणे कामावर जाईन ग. कल्पनाताई म्हणतात वा म्हणजे फक्त माझ्याकडे गोलूला सोडून जाताना तू निर्धास्त नसतेच नाही ना. नाही तुला तर असंच वाटतं ना की मला काही गोलूला सांभाळता येणारच नाही म्हणून. इतक्यातच विमल येते आणि म्हणते की अस्मिताचा यावं असं काही नाही आहे, वहिनी गोलूसाठी किती आणि काय काय करतात ना ते मी स्वतःच्या डोळ्यांनी बघते म्हणून. आता विमल पण सांगते हा पण बघा अस्मिताचा काही विश्वासच बसत नसतो. सायली म्हणते बरं ठीक आहे आपण हा विषय आता बंद करूया. अस्मिता मी उद्या आश्रमाचं काम घरातूनच करेन, म्हणजे तुला असं नाही वाटणार की गोलूचं सगळं काम आईनाच करावं लागतंय म्हणून. अस्मिता म्हणते पण हा एका दिवसाचा प्रश्न सुटला, परवाचं काय. अरे यार आता अश्विन म्हणतो की अस्मिता ताई अगं हे बघ परवाचं परवा बघूयात आपण, ठीक आहे. आता उद्या सायली वहिनी उद्या दिवसभर घरी असणार आहे ना, तर तू आहे ना निवांत ऑफिसला जा, ठीक आहे का. आणि अर्जुन म्हणतो की आणि तू आता रिलॅक्स हो आणि मम्मावरती ना विश्वास ठेव, ती सगळं काही हँडल करेल, ठीक आहे. असं म्हणल्यानंतर आता अस्मिता बघा तरीही काहीच बोलत नाही. सायली म्हणते अस्मिता स्मितला पण आईंकडे राहण्याची सवय व्हायला हवी का नको सांग बरं, आणि एकदा का सवय झाली की मग बघतो किती मस्त राहील आईंकडे म्हणून. असं आता सायली खूप छान समजावते आणि पुढे म्हणते पण त्यासाठी आपल्याला स्मितला थोडासा वेळ तर द्यायला हवा ना, आणि आईंना सुद्धा, ठीक आहे. आता असं म्हणल्यानंतर अस्मिता कुठेतरी थोडीशी फार हो म्हणून मान फक्त डोलावते. आता आपण पाहतोय पुन्हा प्रियाचा सीन. प्रिया इकडे ना मोबाईलवरती एक चिठ्ठी बघत असते आणि नागराज म्हणत असतो की प्रिया हे सगळं बघून कोणालाही वाटेल ना गं की ही मुलगी तिच्या स्वतःच्या घरी पोचली म्हणून. म्हणजे ह्या सचिनने ना त्या मुलीचे खोटे फोटो बनवून घेतलेले असतात की आणि लेटर जे सायलीला पाठवण्यासाठी. नागराज म्हणतो म्हणजे बघ ना हे बघ ही झोपलेला बाप, मरायला टेकलेली आई, आणि हे सगळे ना म्हणजे आपण जसं इमॅजिन केलं होतं ना स्टोरी अगदी तशी कॅरेक्टर उभे राहिलेत ग एकदम लाईट म्हणून. आणि आता बघा आपण काय पाहतो की ते लगेचच नागराजला ना फोन येतो सचिनचा, आणि आता सचिन लगेचच म्हणतो हां बोल रे सचिन. आणि प्रिया म्हणते सचिन आज काही चोख काम केलंयस रे तू. आता एकदा काही सुरेशने पाठवलेले फोटो आणि चिठ्ठी अर्जुन सायलीपर्यंत पोचले ना की मग त्यांची उरली सुरली जी काही शंका असेल ना तर ती सुद्धा मिटून जाईल म्हणून. आता सचिन म्हणतो उद्या सोनलला जिथे पोचायचे ना तिथं ती पोचून जाईल, आणि उद्याच्याच दिवसात मी उद्या सुरेशला अंडरग्राऊंड व्हायला सांगणार आहे म्हणून. असा हा सचिन म्हणतो. आणि बघा पुढे आपण पाहतोय सचिन म्हणतो की आता त्या अर्जुन सायलीने आकाश पाताळ जरी एक केलं ना तरी त्यांना कळणार नाही की तो कुठे गायब झाला आहे, ते असं सचिन म्हणत असतो. आणि नागराज आणि प्रिया इतके खुश झालेले असतात आणि इकडे सचिन विक्षिप्त पद्धतीनं हसत असतो. आपण पाहतो एक रात्र झालेली असते आणि अर्जुन सायलीसाठी दूध घेऊन आलेला असतो, तर सायली झोपलेली असते. अर्जुन म्हणतो अरे ही अशी विक्षिप्त पद्धतीने का झोपली, अरे अशी विचित्र झोपू नकोस, उठ उठ बायको उठ उठ करून तिला उठवतो आणि म्हणतो बायको हे घे म्हणून तिच्या हातामध्ये दुधाचा ग्लास देतो. आता सायलीला थोडीशी झोप लागलेली असते कारण खूप थकलेली असते ना. अर्जुन आता सायलीच्या पाय दाबायला लागतो, तर आता सायली म्हणते हो हे काय करताय तुम्ही, माझे पाय कशाला चेपताय. अर्जुन म्हणतो अगं असू दे काय होतंय त्यासाठी. अर्जुन म्हणतो कसं आहे ना की माझी बायको खूप दमते, तुला बाळाची पण काळजी घ्यायची, आश्रमातलं सुद्धा काम करायचे, तुला खूप काम आहे ना गं तुझ्या पाठीमागे, त्यामुळे तू आता आराम कर आणि मला पाहिजे पुढे चालेल. मग त्याहून नको ना, तरी पण मी सांगते ना की मला हे सगळं नाही आवडत. अर्जुन म्हणतो मी तुला विचारलं आहे का तुला आवडते का नाही, ते नाही ना, त्यामुळे तू गपचूप दूध पी म्हणून. आता बघा सायली दूध प्यायला लागते, तर अर्जुन म्हणतो बाळा तुझी आईनं खूप हट्टी आहे म्हणून, अजिबात ऐकतच नाही, तिला तर आरामाची गरज आहे ना, पण तिने ना जर का नाही ऐकलं ना तर तू नाही पोटामध्ये गोड लात मार हा आईच्या म्हणून. आता सायली म्हणते की बाळा तुझे बाबाच आहेत ना जरा जास्तच हट्टी आहेत बघ, आणि म्हणते की त्यामुळे ना आपल्याला त्यांचं ऐकावं तर लागणारच आहे असं सायली म्हणत असते. पुढे बघा सायली पण स्माईल करत असते आणि खूप छान यांचा हा सीन दाखवला आहे. त्यामुळे आजचा भाग तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा, आणि प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. सायली आता दूध पिते आणि झोपते. अर्जुन तिला पांघरून वगैरे घालतो आणि आता पुन्हा तिचे पाय चेपत असतो. सायली म्हणत असते की अहो पुरे आता. अर्जुन म्हणत असतो गप्प बस बाळा, परत एकदा आईला हलकीशी लात मार बरं म्हणजे आई जरा शांत बसेल. असं अर्जुन येणार सायलीची मजा घेत असतो आणि पुन्हा सायलीचे पाय चेपत असतो. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन. पुढच्या सीनमध्ये आपण पाहतोय की सायली इकडे गोलूशी खेळत असते. इतक्यातच कल्पनाताई विमलशी फोनवर बोलत येतात खाली आणि म्हणतात हे बघ विमल काहीच हरकत नाही आहे, तुला जितके दिवस थांबायचे ना तू तितके दिवस थांब म्हणून, आणि आता ना तुला तुझ्या घरच्यांच्या सोबतच अगं असायला हवं असं कल्पनाताई बोलत असतात. आणि म्हणतात हे बघ विमल तू आता इथली काळजी अजिबात करू नकोस, ठीक आहे चल ठेवते हा फोन म्हणून कल्पनाताई फोन ठेवतात. सायली म्हणते काय झालं आई, विमलताई काय म्हणत होत्या, मामा कशी
आज त्यांची तर कल्पनाताई म्हणतात अगं आज तिच्या मामीनं आज सकाळीच गेली आणि विमल म्हणते की 2 दिवस थांबते तिथे म्हणून. सायली म्हणते बापरे, विमलताई म्हणतच होत्या की त्यांच्या मामी खूप सिरियस आहेत म्हणून. आता कल्पनाताई म्हणतात सायली विमलच्या मामी अशा अचानकच गेल्या ना, तर विमल पण इथे नाही आहे. मी काय म्हणते बाकीची मी सगळी साफसफाई करून घेते, तू सकाळी सकाळी स्वयंपाक उरकलास ना ते एक बरं झालं, निदान सगळ्यांचे डबे तर गेले. पण आता गोलूला घेऊन बाकी सगळी कामं कशी करायची ना मला काहीच कळत नाही आहे. सायली म्हणते आई तुम्ही काही काळजी करू नका, मी आहे, आपण दोघे आहोत ना एकमेकाच्या मदतीला, सगळं काही होईल व्यवस्थित. इतक्यातच प्रतिमा आत्या तिथे येतात आणि म्हणतात माझी काही मदत होईल का. तर सायली म्हणते आई सकाळी सकाळी आलीच, ये बरं झालं, बस बस म्हणून. कल्पनाताई पण म्हणतात ये ग बस म्हणून. आता प्रतिमा आत्या म्हणतात काय ग सायली कामं पडलीत म्हणतेस आणि बस काय. सायली म्हणते आई आम्ही करू कामं, तू बस बरं. कल्पनाताई म्हणतात तुला ना प्रतिमा एक महत्त्वाचं काम करायचे, सायलीच्या डोळ्या जेवणाचं ना काम करायचे. प्रतिमा आत्या म्हणतात हो पण आपण हे काम आहे ना दोघींनी मिळून करायचे. कल्पनाताई म्हणतात प्रतिमा मला की नाही ना सायलीची खूप हौसमूस करायची ग म्हणून, असं कल्पनाताई म्हणत असतात. आता बघा पुढे काय होतं, आता जेवण होणार आहे आणि आपण याचा प्रोमो तर पाहिलेलाच आहे आणि ठरलं तर मग त्याचा बाकी तेच संपतं. आपण पाहतोय की आता या सगळ्या तिघीजणी बोलत असतात तोपर्यंत गोलू चालत जातो आणि दरवाजाच्या फटीमध्ये हात घालतो. इतक्यातच तिथे अस्मिता येते, सगळेजण गोलू म्हणून ओरडतात. अस्मिता म्हणते म्हणजे कोणाचं लक्ष नव्हतं का, स्मितला सांभाळायला तुमच्याकडे वेळच नाही आहे, स्मितला सांभाळायला कोणीतरी डेडिकेटेड माणूस हवायच या घरात म्हणून. आणि आता अस्मिता खूप चिडलेली असते. पुन्हा आपण पाहतोय सायली म्हणत असते आज माझं थोडं दुर्लक्ष झालं स्मितकडे आणि तेवढ्या त्यांना गोलूचं बोट चिमटलं असतं दरवाज्यामध्ये, असं माझ्या बाबतीच्या आपल्या बाळाच्या बाबतीत मी असं हलगर्जीपणा तर नाही ना करणार म्हणून. आणि प्रिया नागराजला सांगत असते इकडे हॉस्पिटलमध्ये तन्वी म्हणून मी आयुष्यभर जगले असते, आपण माझं सिंहासन तिने हिरावून घेतलं, तिचे आता मी असे हाल करीन ना की तिला असं वाटेल की यापेक्षा ना मृत्यू बरा म्हणून, असंही प्रिया नागराजला म्हणत असेल. हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांना तुम्हाला आवडते ना मी दिलेलं रिव्ह्यू, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.